संपूर्ण जग कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी अहोरात्र काम करीत आहे। कोरोना व्हायरसचा होणारा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती। या संचारबंदीच्या काळात मजूर असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, ज्याला जिथे आहे तिथेच थांबण्यासाठी शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते। संचारबंदीला देशातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। अशातच शासनाने त्या लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी उपाययोजना केल्या। बरेच लोक आता आपल्या घरी पोहोचत आहे। फुफगाव येथे सुद्धा गावबंदी करण्यात आली आहे। त्यातच सुरतहून आपल्या घरी फुफगाव येथे काही मजूर पोहोचले। त्या मजुरांना शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत होम क्वारंटाईन करून ठेवले आहे। मी काल सुरतहून परत आलेलो आहे आणि इथं होम क्वारंटाईन फुफगाव येथे ठेवलेला आहे त्या लोकांनी। आणि मी सुरतहून माझा ॲड्रेस मी आलो तेव्हापासून मी आलेलो असून इथं फुफगावमध्ये आम्हाला अजून पाण्याची व्यवस्था झालेली नाही कालपासून। आणि अजून चहा पाणी नाश्त्याचं काही नाही झालेलं आहे। तशी आमची काही आम्हाला सुविधा मिळत नाही। त्या हिशोबानं आम्ही शासनातर्फे आमची जे काय सुविधा होईल ते आम्हाला करावे पाहिजे काल 5 जण होतो, आज आम्ही इथं 14 जणच राहिलेलो आहोत। यामध्ये 3 पुरुष व 2 महिला यांचा समावेश आहे। मजुरांना आपल्या गावी येऊन पूर्ण 1 दिवस झाला असून त्याची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची तपासणी झाली नसून त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने मजुरांना अतित्रास सहन करावा लागत आहे। या मजुरांना गावातच लोकवस्तीत असलेल्या शाळेत ठेवल्यामुळे गावातील लोक त्यांच्या भेटी घ्यायला सतत जात आहे। त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यासाठी प्रभावी होऊ शकतो। शासनाने एकीकडे उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत पातळीवर कोरोनाकरिता 14 वित्त आयोगाच्या निधी खर्च करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे। पण या मजुरांची गैरसोय होताना दिसत असल्याने शासनाचा निधी जातोय कुठे हा प्रश्न गावकरी मंडळींना येत आहे। शासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। होम क्वारंटाईन मजुरांना शासन कधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देईल याची प्रतीक्षा मजूर करीत आहे। उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, फुफगाव।